सध्याची शेतकऱ्यांची अवस्था पंख पडलेल्या कोंबड्यासारखी शासनाने केली असून जर हमी भावाचा कायदा केला तर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी होऊन नफ्याची शेती होऊ शकते, असे प्रतिपादन प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी केले। जनमंच नागपूर शाखा मूर्तिजापूर, प्रगती शेतकरी मंडळ, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉयज क्लब मूर्तिजापूर यांच्या वतीने हमी भावाचा कायदा करावा, हेक्टरी 27,000 रुपयांची दुष्काळी मदत आचारसंहितेपूर्वी द्यावी, चारा डेपो उघडून जनावरांना चारा पुरवावा याकरिता ठिय्या आंदोलनाचे शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मूर्तिजापूर तहसील प्रांगणात आयोजन करण्यात आले। लोकशाहीमध्ये मतदान महत्त्वाचे आहे, त्यातूनच लोकप्रतिनिधीची निवड केली जाते। लोकप्रतिनिधीचं जर शेतकरी व शेती समस्यांवर असंवेदनशील असतील तर पुढाऱ्यांना गावबंदी करून मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक शेतकरी चळवळीतील डॉक्टर श्रीकांत तिडके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले। या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झालेत। हमी भावाचा कायदा करावा याकरिता पंतप्रधान यांना उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत आंदोलनानंतर निवेदन देण्यात आले। हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता राजू वानखडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, सेवकराम लहाने आदींनी परिश्रम घेतले। आज मूर्तिवर तहसील कार्यालयावर भारत बंदचा जो नारा दिला आहे त्या भारत बंदला पाठिंबा म्हणून मूर्तिवर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जनमंच प्रगती शेतकरी मंडळ व मूर्तिजापुरातील सर्व शेतकऱ्यांचे ग्रुप यांच्या वतीनं आज आम्ही मूर्तिवर तहसील कार्यालयावर या देशात शेतकऱ्यांना हमी भावाचा कायदा पारित झाला पाहिजे म्हणूनच एकमेव नारा घेऊन आज आम्ही तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं आहे। दुसरा मुद्दा आमचा असा आहे की 27,000 रुपये शासनाची मदत घोषित केली आहे हेक्टरी, ही मदत या आचारसंहिता लागण्यापूर्वी तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात टाकावी व दुष्काळामुळे चारा डेपोचा जो प्रश्न निर्माण होणार आहे तर चारा डेपो उपलब्ध करून देण्यात यावा। तसेच जर या येत्या काळात जर हमी भावाचा कायदा पारित झाला नाही तर दिल्लीच्या धर्तीवर मूर्तिवर तालुक्यात आंदोलनाची सुरुवात झाली आहे व मूर्तिवर तालुक्याच्या आंदोलनाची या शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे या जिल्ह्यात या तालुक्यातील सर्व म्हणजे बहुसंख्य शेतकरी भविष्यात रस्त्यावरचे आंदोलन करणार आहे। याची शासनाने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्याचा प्रयत्न करावा। त्याकरता आज हे फक्त मूर्तिवर इथं ठिय्या आंदोलन आयोजित केलं आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।